नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या आर्थिक परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र सरकार आपत्कालीन उपाययोजनांचा विचार करत आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणं आणि सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारख्या अनावश्यक आयातीवरती मर्यादा घालणं यामध्ये त्याचा समावेश आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार आपल्या परकीय चलन साठ्याला बळकटी देण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजनांचा विचार करत आहे. या संदर्भातील माहिती सध्या समोर येते. यानुसार इंधनाच्या किमती वाढवणं आणि सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर अनावश्यक आयातींवरती निर्बंध घालणं यांसारख्या उपाययोजनांवरती सरकार विचार करत असल्याचं समोर आलंय. वाढत्या तेलाच्या किमतींच्या आर्थिक परिणामांना आटोक्यात आणण्यासाठी विविध संभाव्य उपाययोजनांवरती PMO आणि RBIची चर्चा चालू असल्याची माहिती समोर येते. याशिवाय इंधनाच्या किमती वाढवण्याचा प्रस्ताव देखील त्यांच्यामध्ये विचाराधीन असल्याचं समजतंय. मात्र प्रस्तावित आपत्कालीन उपाययोजनांबाबत अद्याप कुठलाही निर्णय अंतिम झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 तासामध्ये 2दा नागरिकांना इंधनाचा वापर मर्यादित ठेवण्याचं, परदेश प्रवास टाळण्याचं आणि वर्क फ्रॉम होम करायचं, तसेच सोने आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र कोणत्याही विशिष्ट उपाययोजनांबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा विचार करत आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.